तर अत्याचार करणाऱ्या एका लोकल गुन्हेगाराला अजून अटक नाही असं रोहित पवार यांनी म्हटलंय। मसाजोग प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार असल्याचं देखील रोहित पवार यांनी म्हटलंय। स्वारगेट प्रकरणात जाणून बुजून तपास संत गतीनं करण्याच्या सूचना आहेत का असा सवाल देखील रोहित पवारांनी उपस्थित केलाय। तपास संत गतीनं करून पालकमंत्र्यांवर कुरघोडी केली जात असल्याची चर्चा असल्याचं देखील रोहित पवार यांनी म्हटलं। तर रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये नक्की काय म्हटलंय ते आपण पाहतो आहोत। बलात्कारासारख्या भयानक गुन्हा करणारा एक लोकल गुन्हेगार अद्यापही पकडला गेलेला नाही हे न पटणार आहे असं रोहित पवार यांनी म्हटलंय। मसाजोग प्रकरणातही एक आरोपी अद्याप फरार आहे, शिवाय तपासही मंदावलेला आहे। मसाजोग स्वारगेट प्रकरणाचा तपास संत गतीने करण्याच्या पोलिसांना सूचना देऊन पालकमंत्र्यांवर कुरघोडी केली जात असल्याची चर्चा असल्याचं देखील रोहित पवार यांनी म्हटलंय। अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणात संवेदनशील प्रकरणांना तरी वगळायला हवं, परंतु त्यातही राजकीय खुरापाती केल्या जात आहेत असं रोहित पवार यांनी म्हटलंय। अशा राजकारणाला काय म्हणावं, राजकारणातील हा कोडगेपणा महाराष्ट्रात नव्यानंच पाहायला मिळत आहे असं देखील रोहित पवार यांनी म्हटलंय।